हॅलो मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर आता आमचं झालेलं आहे सकाळचा नाश्त्याचा टाईम. तर बटर आणलेलं आहे, इथे चहा झाला आहे, त्यानंतर एक अंडं बॉईल केलेलं आहे. कधीतरी आपला नाश्त्याचा शॉर्टकट असतो. तर इथं मी कडधान्य काल भिजत घातली होती, तर आता ती परत एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलीत. तर इथं आहे हिरवा वाटाणा. तर स्वराला कडधान्य खूप आवडतात. त्यानंतर इथं आहे मटकी आणि इथं आहे छोले. तर आज दुपारी छोल्याचीच भाजी बनवायची आहे. तर आज नाश्त्यामध्ये घेतलेला आहे चहा आणि बटर. तर स्वयंपाक पण आता बनवायचाच आहे. आणि आज शौर्यसुद्धा लेट उठला आहे. इथं बघा आमचं शौर्य नाश्ता करतोय. तर दूध बॉर्नव्हिटा पिऊन झालाय, तर चहा बटर खातोय, है ना बाबू? अंघोळ करायची आहे ना अजून? आमच्या पिल्लूचा आधी फोटो असतो आणि मग आंघोळ असते. तोपर्यंत मग मी बाकीची कामं आवरत असते. विदा कुठे आपली दिदू? काल बटर आणले होते, त्याच्यामुळे मग मी आज नाश्त्याला काही एवढं बनवलंच नाहीये, कारण आता लगेच स्वयंपाकाला लागणार आहे. स्वरा पण येईन आता अर्धा 1 तासामध्ये. तर आता सकाळची कामं उरकलेली आहे आणि आता झालेले आहे दुपार. तर आता दुपारच्या स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. तर इथे मी छोले शिजवून घेतलेत. त्यानंतर जी मटकी होती ती आता मोड येण्यासाठी जी चाळण असते आपली स्टीलची, त्याच्यामध्येच मी ठेवते. त्याला खूप छान असे मोड येतात. तर काही जण कापडामध्ये सुद्धा बांधतात, पण असे पण मोड खूप छान येतात. फक्त त्याच्यामध्ये पाणी वगैरे जास्त ठेवायचं नाही आणि वरती एक झाकण ठेवून द्यायचं. जेव्हा आपल्याकडे भाज्या नसतात तेव्हा आपल्याला बरोबर कडधान्यांची आठवण होते. आणि कडधान्ये ही थंडीमध्ये तर खाल्लीच पाहिजे. तर आता ही मटकी मी झाकून किचनमध्येच ठेवते, कारण किचनमध्ये थोडंसं उबदार वातावरण असल्यामुळं त्याला मोड छान येतात. आणि मटकी ही सगळ्यांचीच फेवरेट आहे. तर इथे वरणसुद्धा बनवायचं आहे. तर डाळ मी 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर मी बाकीची कामं करता करता अशी अगोदर तयारी करून ठेवत असते, म्हणजे आपला स्वयंपाक पटकन होतो आणि गॅसची पण बचत होते. तर शौर्याला वरण हवं असतं, त्याच्यामुळे मग इथं मी वरण करते आहे. आणि छोलेची भाजी आपली चपातीला खातो तशीच बनवायची आहे. तर इथं द्यायची आहे वरणाला फोडणी. तर कढीपत्त्याशिवाय वरण छान वाटत नाही मला. तर वरण बनवण्याच्या बऱ्याच पद्धती आहे आणि प्रत्येक भागातली पद्धत ही वेगवेगळी असते. पण मी शक्यतो फोडणीचंच वरण जास्त बनवत असते. साधं वरण पण छान लागतं, पण आपण लहान मुलं असली की टाईम कसा वाचणार याचा जास्त विचार करतो. इथं माझं वरण बनवून झालेलं आहे. त्यानंतर इथं आहे भात. छोल्याची भाजी थोडी सुक्कीच केली. त्यानंतर इथं आहे चपात्या आणि सॅलडमध्ये मी काकडी आणि गाजर कट केलंय. तसं आहे आमचा आजचा जेवणाचा दुपारचा बेत. तर जेवण झाल्यानंतर माझे इथे भांडे झालेले आहेत. तर फ्रीजमध्ये थोडासा पसारा होता, तर म्हटलं जसं जमन तसं थोडंसं क्लीन करून घ्यावं. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि संडे असल्यामुळं मी इथं चिकन शिजवून घेतलं आहे. तर आज जरा वेगळ्या पद्धतीची चिकनची भाजी शेअर करते आहे. तर कशी वाटते ते नक्कीच सांगा आणि रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर इथं मी वाटणामध्ये छोट्या साईजचे 4 ते 5 कांदे
7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर एवढंच वाटणामध्ये घेतलं आहे आणि ते कच्चंच वाटण करून घेतलं आहे. त्यानंतर मी इथं आणलेला आहे सवयीचा महाराष्ट्रीयन लाल वाटण मसाला. तर या मसाल्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. तर म्हटलं आज जरा वेगळी रेसिपी ट्राय करू. तर त्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायला सांगितलेलं, तर इथं मी ॲड करून घेतलेलं आहे. चला मग आज झटकीपट अशी चिकनची भाजी होणार आहे. तर इथं मी घेतलेले आहे 4 मोठे चमचे तेल. त्यानंतर मग अशी जे वाटण दाखवलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे, कारण कच्चं वाटण जेवढं मीडियम फ्लेमवर आपण परततो तेवढं त्याला टेस्ट पण येते आणि तेल पण छान सुटतं. तर इथं मी अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे चिरलेला. तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये पण वाटू शकता. तर हे पण मस्त परतून घ्यायचं आहे. तर कमी वाटणातल्या भाज्यासुद्धा खूप छान होतात, फक्त आपण त्या योग्य पद्धतीने केल्या पाहिजे. तर आज मी जास्त मसाले काही ॲड करणार नाही आहे. तर इथं मी घेतलेली आहे हळद, त्याच्यानंतर मिरची पावडर आणि कांदा मसाला. तर हे आपण छान परतून घेऊया. तर इथे मी मस्तपैकी मसाला फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर जो रेडीमेड मसाला आणला होता, जो आपण पाणी वगैरे टाकून त्याची पेस्ट बनवलेली, तो याच्यामध्ये घालायचा आहे. आता हा मसाला चांगला मिळून येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. तर कधीतरी आपल्याला शॉर्टकट रेसिपी बनवायची असेल तर आपण अशा पद्धतीने नक्कीच बनवू शकतो. त्यानंतर हे चिकन तर मी शिजवूनच घेतलं होतं, तेच त्याच्यामध्ये छान परतून घेते. तर तुम्हाला अशी आवडत असेल तर तुम्ही अशी सुक्की ग्रेव्हीची भाजी पण खाऊ शकता, पण आम्हाला थोडासा रस्सा पण हवा आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करणार आहे. तर ही आहे आपली फायनल भाजी. कशी वाटली नक्कीच सांगा. शौर्याला थोडंसं हाताला लागलंय, बघू बाबू. इथं थोडीशी सूज आलेली आहे. खाली कर बाळा. तर तो सोफ्यावरून पडला, त्याच्यामुळे लागलं होतं, म्हणून मग मम्मी आणि भाऊ त्याला बघायला आले होते. शौरीला आमच्या बघा किती छान गाड्या आणल्यात है ना बाबू, दाखव. हा, कोणती गाडी आणली? खोलून दाखव तुझ्या गाड्या. तर दुपारपासून त्याचा गाड्यांचाच खेळ चालू आहे. गाड्यांचा शौर्याला खूप शौक आहे. कचऱ्याची गाडी आहे ना ती. हात पुढं घे ना बाळा तुझा. तो हात पुढं घ्या, उचलता ना थोडा. तर काल शौर्य अचानक सोफ्यावर पडल्यामुळे थोडंसं त्याच्या हाताला सूज आली आहे, तर आज थोडी मुवमेंट करतोय. तर रात्री पडला तो, तर सकाळी त्याला क्लिनिकमध्ये वगैरे नेलं होतं. आता कर की खाली. काय नाही, थोडंसं बर्फाने शेकायला लावलंय आणि पेन किलर दिलेत. तरी पण लहान मुलं कशी असतात, ते अजिबात शांत बसत नाही. त्यांचं खेळ तसंच मुवमेंट चालूच असतात. किती छान गाड्या आहेत बाबूच्या. नाव सांग ना बाळा तुझ्या गाड्यांचं. पाणी भरायचं. टँकर येतो, टँकर. पाणी भरायचं. ऑलरेडी त्याच्या इतक्या गाड्या आहेत, अजून बाहेर पण ठेवलेल्या पिशवीमध्ये भरून. तरी पण प्रत्येकाकडून त्याला गाड्याच हव्या असतात. पाणी भरताना हे काय मिक्सर आहे. हा मिक्सर. काय येतो. हे कचऱ्याची गाडी आहे. JCB.
ते आमच्या शौर्याची गाडी, त्याला तर शौर्याला गाड्या दाखवायच्या होत्या. तर दीदीचं इथं चाललेलं आहे बॉलची प्रॅक्टिस, आणि शौर्य आणि आजीचं काहीतरी चाललेलं आहे. काय करतो बाळा तू? आजीचं जेवण वगैरे झालंय, पण आजीला काय अजून झोप येत नाहीये. हे दाखवते. तुला काय सगळं बाळा दाखवायचं असतं? मी सगळं दाखवतो. मामाच्या अंगात ते सगळं दाखवते. मामाने आणलं तुला? हा, मामाने आणलं मोठं सगळं दाखवते ते. दाखवा. ते शौर्याला अजून काय दाखवायचं काय माहिती. अरे वा, चोकोज. कोणाचं फेवरेट आहे चोकोज? माझं तू दीदीचं. तिथं का सोफ्याजवळ जातो? इकडे सरक, हाताला लागन ते. चॉकलेट आणली. अरे वा, आणली. किंडर जॉय. दीदीला एक, तुला एक, सगळं. आणि मला नाही काय आणलं बाळा? एक मम्माला काय आणलं? चॉकलेट. एक चॉकलेट तर मी देतो ना तुला. त्यानंतर इथं फ्रूट पण आणले, ते टरबूज, ॲपल, डाळिंब, केळी आम्ही खाल्ली मगाशीच. शौला काय आणले फ्रूट? तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपलेला आहे. हे नाही दाखवलं. दाखवलं ना बाबू, आता किती वेळ दाखवायचं? शौर्याला खरंच असं दाखवायचं इतकं शौक आहे ना. दाखव, तू दाखव, त्याला दाखवायचं. खाली बस, हे बघा. तू सांगायचं, मला काही माहिती नाही काय, तू सांगायचं सगळ्यांना. काय काय म्हणतात त्याला? टरबूज, तरबूज, ऍपल, केळी, बनाना, ऍपल आहे का? नेट बघ काय? लसूण. लसूण. हा, हा डाळिंब आहे बाबू. ग्रॅनेट. पोमेग्रॅनेट. हे काय आहे? नंतर हा ऍपल आहे, हे काय आहे? ह्याला ऍपल हे म्हणतात. काय आहे? तो टरबूज आहे. खरबूज आहे. कोकोमेलन म्हणतात ना ह्याला? कोकोमेलन. कोकोमेलन. नाही, काहीतरी म्हणतात ह्याला, कुठला तरी मेलन आहे तो. म्हणजे मला आता आठवत नाही. कोकोमेलन. कोकोमेलन. ऍपल. बनाना. ओके, तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आता आमची धमाल तर अशी रात्रीची चालूच असते. तर शौर्याला 2 दिवसामध्ये वाटेल चांगलं, तरी पण तो खेळतो तेच. दाखवलं बेटा, तरी पण तो खेळतो तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर मग मुलं थोडंसं लागलं तरी ते धरून बसतात. पण शौर्य माझा खरंच स्ट्रॉंग आहे, आणि स्वरा पण खूप स्ट्रॉंग आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना शुभरात्री. काळजी घ्या. गुड नाईट. गुड नाईट.